नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील मंठा बायपासवर असलेल्या संत गजानन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणाची हत्या करून मृतदेह ऑपरेशन थिएटरमध्ये डांबवल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे। अमोल राजेंद्र दोरके हा तेथे कामाला होता। तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह बंद असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये आढळून आलाय। जालना शहरातील शिवनगर येथे रहिवासी असलेला अमोल राजेंद्र दोरके हा मंठा बायपासवरील संत गजानन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये कामाला होता। तो काल सकाळी 7 वाजता घरून निघाला होता। रात्री घरी न गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला फोन लावले, मात्र त्याचा फोन कोणीही उचलला नाही। त्यानंतर आज पहाटे कुटुंबातील सदस्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर कासट यांना विचारणा केली। यावेळी रुग्णालय प्रशासनानं नातेवाईकांना ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर नातेवाईकांनी जबरदस्तीने ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला असता साखळदंडाने बंद केलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये अमोल दोरकेचा मृतदेह असल्याचं समोर आलं। रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुढील कारवाई सुरू केली आहे। आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप अमोलचे वडील राजेंद्र दोरके आणि नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणात पुढील तपास पोलीस करतायत। काल तो सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता। ऑपरेशन थिएटर मध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे, डब्बा पण नव्हता आणला, ते लवकर आलता तो घरून। तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर घरी यायना म्हणून कॉल केले, त्याने कॉल उचलला नाही। परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही। मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली, त्याची त्याने फोन उचलला नाहीये। मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या, म्हणलं नेमकं फोन कोण उचली ना। त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये। मग यायला म्हणलं जाऊन बघा, हे बघायला आले तर हे डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हतं। त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते, पण आम्ही तिथं खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही। तिघी जणी अशा हातात धरून उभा होते। आता आल्यावर तुम्ही काय पाहिलं इथे ओटी मध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितलं मी पूर्ण, असं सगळं ते काय ते सगळं त्याला लागलेलं दिसतं ना, ब्लड लागलेलं आहे, हाताला लागलेलं आहे, ब्लड आहे पूर्ण पडलेलं डोक्याला। आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही, ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं। त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं, अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच पळत आलो। तुम्हाला काही संशय वगैरे आहे का? मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना, की असं असं झालं, तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं। याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे। मग हे हॉस्पिटलचे डॉक्टरला कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना, इथं ते ड्युटीला आहे, हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना, की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं। तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं। वाद होता का त्याचा? वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता, त्याचा वाद नव्हता, काही नव्हता। मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, तर डॉक्टर हसत होता तो डॉक्टर। ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला, फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता। त्याचा 8-8:30चा टायमिंग आहे वाटतं, रोजच्या टायमाला घरूनच निघला तो। ही दावी करतो तो, आणि कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो, घंटा कॉल त्याचे वेगळे असते। ते ड्युटीला इथंच होता तो। कोणत्या पदावर होते आणि किती महिन्यापासून काम करत होते? त्याला 2-3 महिने झाले त्याला, ते ओटी मध्येच कामाला होता। 15 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स आहे का? एक्सपिरियन्स आहे त्याला, तर त्यांनी पहिले केलं, कॉल करत होता तर डॉक्टरना त्याला बोलवलं होतं की तू इथे ये म्हणून ड्युटीला। तुमचं नाव सांगा, त्याचं काय नातं आहे तुमचं? लता राजेंद्र दोरके, मी तिची आई आहे। हॉस्पिटलला काय तुमचा आक्षेप आहे आता? काय संशय तुम्हाला? सर यायना मारलेलं आहे डॉक्टरने, त्यांनी मला फोनवर सांगितलं, कारण त्यांनी मला एकही, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस पण त्यांनी मला वरती येऊन दिलं नाही, आणि त्यांना विचारलं तर ते खालची मॅडम म्हणते की कोण अमोल, एवढा सुद्धा पण ते मला, आणि एकट्याला वर पाठायला लागले। मी वर यायला लागलो तर ते मावशी आली, पाहिलं, तिनं इथपर्यंत आणलं, सोडून दिलं मला। मी मध्ये जाऊन पाहत होतो, तो पालथ पडलेला होता। पाहिलं तर 10:30-11 वाजता। हा मुलगा घरून कधीपासून? काल सकाळी आलेला आहे, काल सकाळी आलेला नाही ना, कारण त्यांनी अगोदरच काय सांगितलेलं असतं की बाबा मी ऑपरेशन थिएटरला असलो, ऑपरेशन चालू असलं तर फोन घेणार नाही। जेवणाचं याचं इकडंच असतं का? नाही, डब्बा घेऊन येतो ना, डब्बा घेऊन येत असतो। तुम्ही सकाळी इथं आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळालं? फक्त ते एकटा त्याची बॉडी पडलेली दिसली मला, बाकी कोणी डॉक्टर नव्हते, कोणी नाही। मी ज्यावेळेस आडायला लागलो त्यावेळेस मग ते जमा 1-2 जण आले फक्त। एक त्यांनी काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर लोकांनी? ते म्हणे आम्हाला माहित नाही म्हणे, इन्कार करत होते, आणि त्यांनी त्या डोरला लॉक. काय तुमची मागणी काय आता? काय झालं पाहिजे?
मागणी काय आता हॉस्पिटलवरून काही देणार नाही. डॉक्टर मागणी काय ते मुलगा देणार आहे वापस. पळून कसं गेला? जी काही कायदेशीर कारवाई होईल हा त्या डॉक्टरला तुम्ही माझ्या समोर आणा, त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतः केलेलं आहे किंवा त्याच्या बरोबरचे जे ऑपरेशनला असतील त्याने केलेलं आहे. हे दोघांचं कारण आहे, ते दोघांनीच केलेलं आहे. कारवाई वगैरे झाली पाहिजे कार्यवाही झालीच पाहिजे. आपण त्या पोलिसांकडे काही हे केलंय पोलिस आले ना इथं, त्यांनीच केले वाटतं ना, त्यानेच फोन केला होता पोलिसाला, ते आले ना इथं, त्यांनी पंचनामा केला. तुमचं नाव सर? राजेंद्र जनार्दन दोरके. हॉस्पिटल कडून बाहेर चर्चा अशी केली जाते की आत्महत्या केली मुलांची. नाही, असं होऊ शकत नाही, आत्महत्या करणारच नाही मुलगा. कालपर्यंत इन्क्वायरी करायला पाहिजे होती, कालपर्यंत त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. त्यांनी तसं काही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना मारहाण सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. त्यांनी स्वतःहून काही फोन केलेला नाही कोणाला, काही नाही. जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली, ज्या टायमाला आम्ही इथं आलो त्याच्यानंतर त्यांच्यावर आम्ही मारहाण केली, जेव्हा ते आम्हाला आमच्या भावाबद्दल आम्हाला सांगत नव्हते. त्यांना मारायला लागले, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगितलं तोपर्यंत नाही? त्यांनी आम्हाला कोणाला काही सांगितलं नव्हतं. आम्ही जेव्हा इथं वर आलो त्या टायमाला माझ्या काकांनी विचारलं त्यांना तो कुठे आहे, त्यांनी टाळाटाळ केलेली होती. त्याच्यानंतर एक जणांनी सांगितलं की वरती ऑपरेशन थिएटर मध्ये आल्याच्या नंतर हा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, त्यांनी त्याला साखळीने लॉक लावून घेतलेलं होतं. साखळीने लॉक लावून घेतलेला असताना मी डॉक्टरला मारहाण केली, मी स्वतः कबुलीत होतो. ज्यावेळी डॉक्टरला मारहाण केली त्यावेळी त्यांचा स्टाफ आला, त्यांनी लॉक खोललं आणि डॉक्टरला बाहेर काढून दिलेलं आहे. मृतदेह कोंडून टाकला होता म्हणे. मृतदेह कोंडून टाकलेला होता त्यांनी. काय पोलिसांकडे काय मागणी असेल तुमची? पोलिसांकडे हीच मागणी आहे की सर जी काही कारवाई कायदेशीर जी काही कारवाई करता येईल ती कारवाई कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि डॉक्टरला सजा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. माझं नाव अजिंक्य तुकाराम दोरके. मी त्यातनं मृत्यूचा जो माझा भाऊ आहे त्याचा भाऊ आहे. नेमकं काय घटना घडली आहे? गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोरके, यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला. ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत. बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी PM करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केली. मार लागला बॉडीला, म्हणजे काय संशय? हा, आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण PM रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. PMच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत. आणि आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेतो. कोणाच्या संशयाने काही आपण शोध घेतो? अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही त्याचा तपास करणार आहोत. नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे, कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात अतिरिक्त ऊसाची चिंता करण्याची गरज राहणार नाही. समृद्ध साखर कारखान्याचे युनिट क्रमांक 2 आगामी हंगामासाठी सज्ज होत असून यामुळे कारखान्याची गाळप क्षमता 5,500 वरून थेट 15,000 मेट्रिक टन इतके वाढणार असल्याची महत्त्वाची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली आहे. मानेपूर येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. मानेपूर येथील ऊसाचा प्रश्न सोडविल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांचा विशेष सत्कार या मेळाव्यात करण्यात आला. 40 वर्षापूर्वी साखर कारखानदारी हे घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील राजकारणाचे केंद्र होते, ज्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागला. ही परिस्थिती बदलण्यासाठी समृद्धीची उभारणी करण्यात आली आहे. आम्ही शेतकऱ्यांना ऊसाच्या राजकारणातून मुक्त करण्याचं वचन दिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवलं, असे प्रतिपादन सतीश घाटगे यांनी यावेळी केले. 2025-26 हंगामात कारखान्याने विक्रमी वेळेत ऊसाचा गाळप करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. या यशस्वी वाटचालीमुळेच आता युनिट 2च्या माध्यमातून कारखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ करण्यात येत असून आगामी गाळप हंगामात समृद्धीची गाळप क्षमता आता 15,000 मेट्रिक टन पर्यंत होणार. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस गाळपाची चिंता राहणार नाही. गाळप क्षमता वाढल्यामुळे आता आपल्या भागातील ऊस बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांना देण्याची गरज राहणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देत हक्काचा कारखाना म्हणून समृद्धी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास यावेळी सतीश घाटगे यांनी दिला. या मेळाव्यास ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत धनगर आंदोलक दीपक बोराडे हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजता दीपक बोराडे हे उपोषणाला बसणार आहेत. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत धनगर आंदोलक दीपक बोराडे हे मुंबईकडे रवाना झालेत. उद्या मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजता दीपक बोराडे हे उपोषणाला बसणार आहे. दरम्यान जालना 17 सप्टेंबर रोजी दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागण्यासाठी उपोषण आंदोलन केले होते. दरम्यान सरकारला गेली 12 वर्ष धनगर समाजाने वेळ दिलाय. दरम्यान आता घटना दुरुस्त अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचा इशारा देखील आंदोलन करते दीपक बोराडे यांनी दिलाय. आंदोलन जे गेल्या कित्येक दशकांपासून घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीचं चाललं. धनगर जमातीचा समावेश एसटी जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला ऑलरेडी आहे. बाबासाहेबांनी जे अमृतरूपी आरक्षण धनगरांना दिलंय पण इथल्या व्यवस्थेनं ते कैद करून ठेवलं. या आरक्षणाला, आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्याचा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून याच अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवरून 17 सप्टेंबरला आम्ही सुरू केला होता. या लढ्याचा अंतिम पडाव मुंबईच्या आझाद मैदानात उद्या जाऊन या आरक्षण रूपी अमृताची मुक्तता करायची आहे. उद्या आटकेपार झेंडे फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. ही जयंती आतापर्यंतची या देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक जयंती आझाद मैदानामध्ये साजरी करायची आणि धनगरांच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अधिक मजबूत करायचा म्हणून आज जालन्याच्या या क्रांतीच्या भूमीतून आम्ही निघालोय. आमची सरकारला विनंती आपल्या माध्यमातून, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लाखो बांधवांना सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आपला प्रश्न सोडवतो. सध्या ते देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सोलापूरला लाखो धनगर बांधवांना सांगितलं होतं आम्ही आलो की सत्तेत तुमचं आरक्षण सोडवतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बारामतीच्या भूमीमध्ये लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. आज ती वेळ आलेली आहे. सरकारला आमची सांगणं आहे. काल सुद्धा परवा आमची मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर बैठक झाली, सविस्तर चर्चा झाली. तिथं सुद्धा आम्ही सांगितलं की फडणवीस साहेब आता आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला बहाल केल्याशिवाय, तुमचा शब्द पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परवा सुद्धा मीटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की पुन्हा आम्हाला वेळ थोडासा लागेल. आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं की 12 वर्षापासून आपल्याला आम्ही वेळ दिलेला आहे. मागच्या वर्षी याच सप्टेंबर महिन्यामध्ये 16 दिवस आम्ही पंढरपूरला उपोषण केलं होतं. त्यानंतर मागच्या 6 महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्ये 16 दिवस उपोषण केलं. मागच्या 1.5 वर्षात काय झालं, मागच्या 6 वर्षात काय झालं. म्हणून आता वेळ साहेब नाही, आमचं ठरलेलं आंदोलन आहे, आम्ही करणार. 21 जानेवारीला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं आंदोलन दडपण्याचं काम केलं, यावेळेस कृपा करून आमची विनंती आहे तुम्हाला की हे करू नका. मी सगळ्यांना सांगितलं होतं परवानगी मिळाली तर धनगर मल्हार मावळे कमी येतील, परवानगी नाही मिळाली तर कैक पटीनं येतील. आणि आम्हाला अटक करण्याचं नाटक जर मागच्या सारखं केलं तर लोक किती येतील हे कुणालाही सांगता येत नाहीत आणि मुंबईत काय होईल सांगता येत नाही. पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मी सर्व पोलीस प्रशासनाचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी आमच्या घटनादत्त अधिकारानुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला जो आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्हाला ही आंदोलन करण्याची परवानगी दिली. उद्या सुद्धा मुंबईत गेल्यानंतर मी आजच या ठिकाणी नम्रपणे सर्वांना महाराष्ट्राला सांगतो, शासनाला सांगतो, उद्या 10 वाजता जयंती साजरी केल्यानंतर ज्या क्षणी आमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, त्या क्षणी आमचं आंदोलन संपेल. तोपर्यंत संपणार नाही. आमरण उपोषण कोण करणार आहे, किती जण सहभागी असणार आहे? उपोषण करता एकच आहे, ते मी दीपक बोराडे. आणि या आंदोलनामध्ये या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बांधव सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे जसं हे आंदोलन जितके दिवस चालल, आजच आमच्या एका उत्तर प्रदेशच्या भावाचा व्हिडिओ आला तो ट्रेनमध्ये बसल्याचा, असं राज्यातल्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ज्याला पाल बघेल रबारी, रायका, कुर्बा, देवासी, गडरी, गाडरिया वेगवेगळ्या नावांनी धनगर समाज जो ओळखला जातो, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे धनगर मुंबईच्या दिशेने उद्यापासून निघणार आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन कसं होईल, किती होईल, काय होईल
हे कुणीच सांगू शकत नाही, कुणी कल्पना करू शकत नाही. म्हणून सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, आम्ही शांतता प्रिय लोक आहोत, संविधानाला मानतो, कायद्याला मानतो, पोलिसांचा सन्मान करतो. म्हणून उद्या संध्याकाळपर्यंत हा प्रश्न आपण सोडवावा. उपोषणाला कधी सुरुवात होणार? आमरण उपोषणाला उद्या सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे. किती लोक या आंदोलना ठिकाणी येणार आहेत आणि तशी व्यवस्था तुम्ही त्या सगळ्यांची केली का? मुंबईमध्ये येणाऱ्यांची व्यवस्था सगळे आपापल्या परीने येणारे आम्ही सांगितलंय. रस्त्यामध्ये आमच्या भावांनी काही खाण्यापिण्याचे पाण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि आमच्याकडनं सुद्धा शक्य तितकी व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि लोक उद्या कमी येतील लोक, कारण लोकांना असं वाटतंय की सुरुवात झाली, एकदा ते पेटायला वेळ लागत असते. वनवा असतो, सुरुवातीला आग एकदम छोटीशी दिसते, पण ज्यावेळेस वनगा पेटतो आणि सबंध जंगल तो वनवा आपल्या विळख्यात घेतो, तो वनवा सगळ्यांचे डोळे फाडण्याचं काम करतो. तो वनवा विझवणं कुणालाही शक्य होत नाही. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की दीपकनं आग पेटवलेली आहे, या आगीचं रूपांतर कोणत्याही क्षणी वनव्यामध्ये होऊ शकतं. हा वनवा भडकू देऊ नका. तसेच काही कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून आता नवा वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे या दोघांविरोधात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. जवळपास गेल्या 1.5-2 वर्षापासून मनोज जरांगे हे 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले असे स्टेटमेंट मी त्यांचं ऐकलेले. पुन्हा 58 लाख नोंदीतून 4,22 लाख मराठी हे आरक्षणात गेले असे मी स्टेटमेंट त्यांचं ऐकलेले. आणि या स्टेटमेंटमुळं काय व्हायला लागलं, एक जे गावगाड्यातला खेड्यापाड्यातला जो मराठा असेल, मराठा ओबीसी असेल, यांच्यामध्ये एक वैमनस्य एक तणाव निर्माण झालेला आहे ऑलरेडी. पुन्हा या आकडेवारीमुळे पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. पण माझं एक मत असं आहे की मनोज जरांगे यांच्या विधानाला मी महत्त्व देत नाही, मी तरी महत्त्व देत नाही आणि समाजालाही महत्त्व दिलं नाही पाहिजे. 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले आणि 4,22 लाख मराठी आरक्षणात गेले, मी त्यांच्या याला महत्त्व देत नाही. पण घटनात्मक पदावर असलेले माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब हे सुद्धा म्हणजे जाणून बुजून करतात की काय, किंवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पांघरून घालण्यासाठी करतात का काय? कारण काय असतं माहिती आहे का, सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश न्यायसंहितेनुसार ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे मोदीजी आणि शहा साहेबांनी हा एक कायदा आता नवीन लागू केला की जनतेचा विश्वास तोडणं, म्हणजे जनतेचा विश्वास तोडणं. याच्यामध्ये तुम्हाला कलमा दिलेल्या आहेत की तुम्ही जनतेला विश्वासात करू नका. म्हणजे विखे पाटील साहेबांना प्रेसमध्ये बोलले की 12 लाख हे कुणबी प्रमाणपत्र मिळाले, 48 लाख नोंदीतून 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाली. आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. आता मनोज जरांगेचं स्टेटमेंट थोडं बाजूला ठेवू, पण मुख्य जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब हे घटनात्मक पदावर आहे आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी 8 दिवसात हा निर्णय, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तक्रार दिल्यानंतर 8 दिवसाच्या आत दोईतून एक कोणताही निर्णय घेणं आवश्यक आहे. एक तर त्यांनी मंत्री महोदय विखे पाटील साहेब जर त्यांनी त्यांचा शब्द मागे घेतला नाही तर मला राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो मी अधिकार देणार आहे. कारण भारतीय दंड संहिता IPC कलम 177 सार्वजनिक सेवकास खोटी माहिती देणे, 182 सार्वजनिक अधिकाऱ्यात चुकीची माहिती देऊन त्याचा गैरवापर करून आणणे, 505 पुन्हा जनतेमध्ये भ्रम आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे, 153A विविध समाज घटकामध्ये वैमनस्य निर्माण होईल असे कृत्य करणे, कलम 426 420 फसवणूक. जर जाणीवपूर्वक दिशाभूल करून लाभ मिळण्याचा हेतू सिद्ध झाला तर सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून खोटी माहिती देणे ही लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीशी संबंधित आहे. त्यामुळं सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाने जर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली नाही तर भारतीय न्याय संहितेनुसार मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. काय विखे पाटलांनी म्हणलं होतं नेमकं? विखे पाटील मंत्री महोदय विखे पाटील साहेब हे 48 लाख नोंदीतून 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे असं त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे. ऍक्च्युअल किती आहे?
ऍक्च्युअल ही आकडेवारी मी सोबत आणलेली, ही आकडेवारी आहे, ही आकडेवारी ही आकडेवारी ही मराठवाड्याची, ही विभागीय आयुक्तांना दिलेली आकडेवारी, म्हणजे प्रशासनाची आकडेवारी ही आकडेवारी आहे. म्हणजे मराठवाड्यात एकूण नोंदी आहे 49,059 नोंदी आहे आणि त्याच्यात प्रमाणपत्र वितरित झालेले आहे 2,88,789 प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत. ही आकडेवारी मराठवाड्याची. मग महामानव पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचं श्रेय तुम्हाला घ्यायचं, कारण अमरावती विभागात, नागपूर म्हणत नाही, फक्त अमरावती विभागात जरी म्हणलं तर 25 लाख नोंदी, पुणे विभागात, नागपूर विभागात, कोकण विभागातल्या हे वेगळ्या नोंदी 25 लाख नोंदी. मग त्या 25 लाखातून 48 लाख म्हणजे तुम्हाला श्रेय घ्यायचं का त्या महामानवांचं? त्याच्यामुळे या अशा चुकीची माहिती प्रसारित करणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि पोलीस प्रशासनानं 8 दिवसात हा निर्णय घेणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार. जर पोलीस प्रशासनानं 8 दिवसात, मी तक्रार दिल्यापासून 8 दिवसात जर निर्णय घेतला नाही तर मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेला आहे. कारण ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वास तोडणे हे मोदी साहेब आणि शहा साहेबांनी हा कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याचं उल्लंघन राधाकृष्ण जे एक जबाबदार पदावर असलेले, घटनात्मक पदावर असलेले विखे पाटील साहेब हे करत आहेत. असं माझं, हो, हायकोर्टात जाणार मी. फक्त विखे पाटलांच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत की त्यामध्ये जरांगे यांचा सुद्धा समावेश राहणार आहे? हे बघा, जरांगे कुठल्याही घटनात्मक पदावर नाही, ते कुठं काहीही बरळले तर त्यांच्या शब्दाला महत्व नाही, काहीच महत्व नाही. ते कधी कधी म्हणते 58 लाख नोंदीतून 2.5 कोटी मराठे आरक्षणात गेले, कधी म्हणते 3 कोटी गेले आणि असंही स्टेटमेंट माझ्याकडे पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह आहे की 4,22 लाख मराठे आरक्षणात गेले. मला सांगा, विदर्भात ऑलरेडी आरक्षणात आहे ना, कोकणातले कुणबी आरक्षणात आहेत ना, पुणे विभागात आहे, नागपूर विभागात आहे, पुन्हा इकडे खानदेशात आहे. तुम्ही त्यांचं श्रेय तुम्ही घेता का? मराठवाड्यातली तुम्हाला आता आकडेवारी सांगितली 2,88,789 कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग ते श्रेय पण तुम्ही घेणार का? हे श्रेय तुमचं जे श्रेय आहे ते श्रेय मी मान्य करतो. तुमच्यामुळे 49,059 नोंदी मिळालेल्या आहे. 58 लाख नोंदीचा आणि तुमचा काही संबंध नाही. जवळपास 2.25 कोटी DPR तपासण्यात आले, महाराष्ट्रभरातले अभिलेख तपासण्यात आले. त्या 2.25 कोटी अभिलेखामधून 49,059 नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये फक्त. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता 58 लाख नोंदी आणि त्याच्यातून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले, हे कुठलंही तथ्याशी आणि सत्याशी धरून नाही. त्यामुळं मनोज जरांगे यांच्या स्टेटमेंटला मी तरी व्यक्तिशः महत्व देत नाही. पण घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री महोदय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी 48 लाख नोंदीतून 12 लाख मराठे कुणबीमध्ये गेले, आरक्षणात गेले, हे 100% चुकीचं आहे. त्या विरोधात मी हायकोर्टात जाणार आहे. किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिला? 8 दिवसात दिले ना. हे बघा, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तक्रार दिल्यानंतर 8 दिवसात कोणताही एक निर्णय पोलीस प्रशासनाला घेणं आवश्यक आहे. जर पोलीस प्रशासनानं यावर ऍक्शन घेतली नाही, जर विखे पाटील साहेबांच्या वक्तव्यावर जर त्याने आक्षेप घेतला नाही, गुन्हा नोंद केला नाही, तर मला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. जरांगेमुळे सामाजिक तेढ वाढले, हा, हे बघा, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असं म्हणतात. जरांगेमुळे सामाजिक तेढ गावागावात, जे अगोदरचा जो गावगाड्यातला मराठेतर मराठा ओबीसी जो समाज होता, त्याच्यामुळे गावगाड्यात वैमनस्य निर्माण झालेला आहे त्यांच्या वक्तव्यामुळं. आणि जो अगोदर बांधाला बांध होता, मराठा समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी असेल, तेली असेल, साळी असेल, कुंभार असेल, मुस्लिम असेल, हे सगळे एकामेकाच्या गावगाड्यात नांदत होते. आता मराठा समाजाला, जो बहुसंख्य असलेला महाराष्ट्रातला मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून मान होता, सन्मान होता. पण मनोज जरांगेच्या ह्या 1.5-2 वर्षातल्या कृतीमुळं, ह्या गैरप्रकारामुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं मराठेतरामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि मोठा भाऊ जो मराठा समाजाला जो मान होता, तो मान मनोज जरांगेच्या वक्तव्यामुळे गमावलेला आहे. हो, ऍक्शन तर घ्यायलाच पाहिजे. कारण मी तक्रारी मी दोघांच्याही विरोधात तक्रार आहे, दोघांच्याही विरोधात. हे काय, दोघांच्याही विरोधात मी हे केलेलं आहे. विशेष तो आहे माझा, कुणबी प्रमाणपत्र वाटप बाबत चुकीची व दिशाभूल माहिती करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच मनोज रावसाहेब जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असं मी दोघांच्याही बाबतीत हे केलेलं आहे. पण घटनात्मक पदावर विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे. आणि माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांना मी हे ऑफिसमध्ये जाऊन त्याची ओशी घेतली आणि त्याची तक्रारी दिलेली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको
कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन, उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन। उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी। प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष। कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब। प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO। श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक। श्री योगेश सारणेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र। श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट। श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट। श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट। श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी। सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा। सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव। 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी, अल्पोपहार सकाळी 9 ते 1, अधिवेशन दुपारी 1 ते 2, स्नेहभोजन। स्थळ जैन भवन, सकलेचं नगर, भोकरदन रोड, जालना। आयोजक विनीत, प्रिया जोशी, जिल्हाध्यक्षा। श्रीमती प्रतिभा खाडे, उपाध्यक्षा। सौ संगीता पांगारकर, सचिव। सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव। सहयोगी सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव। अंकुश राऊत, उपाध्यक्ष। कासिम बावला, उपाध्यक्ष। प्रवीण मेहता, सचिव। संदीप काब्रा, सचिव GM।